जय गजानन. धनुराशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत या महिन्यामध्ये तुमच्यासाठी, म्हणजे तुमचा व्यवसाय असेल, जॉब असेल, किंवा हेल्थ विषयी असेल, रिलेशनशिप विषयी असेल, कौटुंबिक असेल किंवा ओव्हरऑल असेल, की हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे, या आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत टॅरोद्वारे. याचं प्रिडिक्शन घेणार आहोत धनुराशीच्या जातकांसाठी. धनुराशीचे जे जे पण असतील ना, त्यांनी पटापट स्क्रीनवर डबल टॅप करून कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि हो, या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही पण घ्या, तोपर्यंत मी पण घेते. तर चला सुरुवात करूया धनुराशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे ते. चला सुरुवात करूया की हा महिना तुम्हाला कसा जाईल, काय घडामोडी होतील या महिन्यामध्ये तुमच्यासाठी. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबसाठी हा महिना कसा असेल. जॉबवाल्यांसाठी हा महिना थोडा स्टेबिलिटीचा तर असणार आहे, पण याच्यासोबत तुमचं ट्रॅव्हलिंग पण खूप होणार आहे. ट्रॅव्हलिंग होईल तुमचं, जॉबच्या संबंधित काही असेल तर. किंवा असंही होऊ शकतं, जर तुम्हाला जॉब चेंज करायचा आहे तर चेंजही होऊ शकतो आणि चांगला बदल घडणार आहे, पॉझिटिव्ह बदल घडणार आहे. असं नाही की काही निगेटिव्ह होईल किंवा त्रासदायक, म्हणजे एक पेनफुल ट्रान्सफॉर्मेशन वगैरे असं काही होणार नाहीये. सगळंच काही बेस्ट असणार आहे. इमोशनल होऊन जाऊ नका फक्त कुठल्याही गोष्टीमध्ये. जर प्रॅक्टिकल डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे आहेत, ओव्हरऑल डिटर्मिनंट होऊन सगळे निर्णय घ्यायचे आहेत. असं समजा की तुम्ही किंग आहात आणि तुम्हाला प्रजेचं संरक्षण करायचंय. तुम्ही कुठल्या थॉट्सने कराल किंवा कुठल्या स्ट्रॅटेजीने तुम्ही काही गोष्टी करणार, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ की बिझनेस कसा असणार आहे. वेल अँड गुड, बेस्ट असणार आहे. सगळ्याच काही गोष्टी छान असतील, पॉझिटिव्ह असतील. युनिव्हर्सचे ब्लेसिंग्स तुम्हाला असणार आहे. म्हणजे एकाचे दोन, किंवा नवीन स्टार्टअप करायचा असेल तर नवीन स्टार्टअपही तुम्ही करू शकतात. जे काही नवीन स्टार्ट करायचं आहे आणि तुमच्या मनात शंका असेल की हे होईल नाही होईल, कसं होईल, तर कुठल्याच काही चिंता करू नका. सगळंच काही बेस्ट होणार आहे, हेल्दी होणार आहे, गुड होणार आहे. सो टेन्शन घेण्यासारखं काहीच गोष्ट नाहीये, करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण परिवारासाठी बघू की परिवारासाठी हा महिना कसा असणार आहे. परिवारासाठी हा महिना छान असणार आहे. काहीतरी आध्यात्मिक गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडण्याची शक्यता आहे. पण त्याचसोबत परिवारामध्ये तुमचं, विशेषतः धनुराशीच्या जातकांसाठी सांगते की तुम्हाला हाडांचे त्रास होण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये आहे. की थोडेफार बोन्स प्रॉब्लेम असतील किंवा कमरेखालील जेही काही त्रास असेल तो तुम्हाला होण्याची शक्यता आहे. बोलायचं व्यवस्थित आहे, म्हणजे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. आणि जे मी हाडांचा त्रासाचं सांगते ते विशेषतः ज्यांना संधिवात असेल त्यांना हा खूप त्रास होणार आहे. बाकी कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवा सगळ्यांशी, म्हणजे तेही तुम्हाला सांभाळून घेतील. असं नको व्हायला की तलवारीच्या धारसारखं तुम्ही समोरच्याचा जीव कापून ठेवून द्याल. तुम्हाला त्रास होतोय मान्य आहे, पण त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास देऊ नका. परिवारात इतर जणांनाही समजून घ्या. बाकी व्यवस्थित राहील. तुम्ही जर सगळ्यांना समजून घेतलं तर सगळेही तुम्हाला समजून घेतील. थोडंसं मंत्र चॅन्टिंग करण्याचा प्रयत्न करा, देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. असंही तुमचा कल ह्या महिन्यामध्ये त्याकडे जास्तच राहील. पण अधिकतम उत्तम पद्धतीने किंवा कॉन्सन्ट्रेशनने देवपूजा करा, मनापासून देवपूजा करा. काही गोष्टी छानच होतील. म्हणजे जे तुमच्यावरचं संकट, मोठं संकट येईल ते थोडंसं कमी प्रमाणात येईल. असं नाही होणार की येणारच नाही, नियतीला आपण बदलू नाही शकत. बाकी जो पूर्ण लोड तुमच्यावर पडणार होता, जो खूप मोठा शॉक तुम्हाला लागणार होता, तर तो फक्त बारीकसा लागेल, एवढंच आहे. सो सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित देवपूजेकडे लक्ष द्या. मंत्र चॅन्टिंग करा. बऱ्याचदा मंत्र चॅन्टिंग केल्यानंतर किंवा जर जमलं 7 चक्राचं मंत्र जाप करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूट चक्राला तुम्ही बॅलन्स करा, म्हणजे तुमच्या हाडांचे प्रॉब्लेम्स, कमरेखालचे सगळेच प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. आता आपण कपल्सच्या बाबतीमध्ये जाणून घेऊया. कपल्सच्या बाबतीमध्ये तुमचं रिलेशन इथे ब्रेक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे
इथपर्यंत तुमचा प्रवास संपण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी असाल तर मग तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जे काही तुमचं रिलेशनमध्ये स्टक फिलिंग तुम्हाला येत होती, काही निगेटिव्ह गोष्टी होत होत्या किंवा तुम्हाला या रिलेशनमधून बाहेर निघायचं होतं, ते इथे तुम्ही निघणार आहात. म्हणजे पण याच्यानंतर तुमचं पुढचं आयुष्य छानही राहील. थोडा स्ट्रगल करावं लागणार आहे. थोडं मेंटल स्ट्रेसमधून तुम्ही निघणार, त्या सगळ्या हिड्याकमधून तुम्ही निघणार आहात. तो प्रवास तुम्हाला करायचाच आहे. थोडाफार प्रॉब्लेम तर होतो कुठल्याही रिलेशनमधून लांब जात असताना. प्रॉब्लेम होत नाही असं नाहीये. पण जी गोष्ट होते, जे नुकसान होतं, जो प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यानंतर काही चांगल्या गोष्टी पण होतात. फक्त आपल्या थॉट प्रोसेसवर असतं, की आपण काय थॉट्स घेऊन फिरतोय किंवा काय विचार करतोय, कसा विचार करतोय याच्यावरही अवलंबून असतं. बाकी आहेत निगेटिव्ह गोष्टी आहेत. जर निगेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तिथून बाहेर पडा. बाहेर निघण्याची योग्य वेळ आहे. असं समजा की हे रिलेशन तुमच्यासाठी नव्हतंच. बाकी आता आपण पार्टनर्सचा विचार केला असता, पार्टनर्सला घेऊन तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहात. ट्रॅव्हलिंगचा महिना आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार. चांगल्या गोष्टींसाठी ट्रॅव्हलिंग करणार. फिरायचं असेल तर जाऊ शकतात. प्रवास घडणार आहे एकंदरीत तुमच्यासोबत ह्या महिन्यामध्ये. प्रवासाचे योग तुमच्यासोबत येणार आहेत. बाकी छान असेल. प्रवासही चांगला होईल. उत्तम प्रवास होईल. सगळ्या काही गोष्टी लक्झरियस होतील. तुम्ही तुमच्या पार्टनरवर भरभरून पैसे खर्च करणार आहात असा हा महिना आहे. सो हेल्थ विषयी विचार करायचा म्हटला तर हेल्थ बेटर राहील. म्हणजे नॉट गुड, नॉट व्हेरी बॅड, असं सो दोघी गोष्टी बरोबर असतील. खूप चांगलंही नसणार आहे, खूप बॅडही नसणार आहे. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन पण होऊ शकतं किंवा कधी कधी मेजर प्रॉब्लेम अचानक उद्भवू शकतो. काहीही होऊ शकतं. अचानक धक्का मिळू शकतो. अचानक काही गोष्टी घडू शकतात. किंवा असं म्हणतात ना, नुसतं पाय लचकला तरीही खूप मोठा इश्यू होऊ शकतो किंवा मग कधी कधी तो प्रॉब्लेम थोडक्यातही मिटू शकतो. काहीही होऊ शकतं. आता आपण ओव्हरऑल महिना कसा जाणार आहे? ओव्हरऑल महिना हा थोडा डिस्टर्बच असणार आहे तुमच्यासाठी. थोडं म्हणजे मी मागे पण बोलली की बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील. बोलावं लागेल. विचार करून बोला. विचार करून वागावं लागणार आहे. तुम्ही जे निगेटिव्ह थॉट्स प्रोसेसमधून जातायत, जे निगेटिव्ह थॉट्स तुम्ही माइंडमध्ये घेऊन फिरतायत, ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत ऑलरेडी. जर ते क्लिअर केले तर मग नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिसतील. नवीन संध्या तुमच्या समोर आहे हे तुम्हाला लक्षात येणार आहे. बाकी ओव्हरऑल ठीकठाकच महिना आहे हा. नॉट गुड, नॉट बॅड असा आहे. काही गोष्टींसाठी चांगला आहे, काही गोष्टींसाठी बॅड आहे. काही गोष्टींसाठी पेनफुल ट्रान्सफॉर्मेशनही होऊ शकतं. सो प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला रेडी राहायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.